इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असलेल्या इसमावर चढवलेला छापा अंमली पदार्थ विक्रेत्याच्या मुसक्या आवळणारा ठरला। भगतसिंग नगर भागात गांजा आणि चरस विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमाला रंगेहात पकडत पोलिसांनी 1,30,000चा मुद्देमाल जप्त केला असून आणखी एका महिलेस पोलीस शोधत आहेत। 28 मे 2025 रोजी उल्हासनगर गुन्हे शाखेतील कर्मचारी बबन बांडे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की भगतसिंग नगर अंबरनाथ पश्चिम येथे एक इसम गांजा व चरस विक्रीसाठी घेऊन येणार आहे। यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, बबन बांडे, चंद्रकांत सावंत, सुरेश जाधव, गणेश गावडे, योगेश वाघ, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, संजय शेरमाळे, रामदास उगले, महिला पोलीस मनोरमा सावळे यांनी घटनास्थळी सापळा रचला। पोलिसांनी सापळा लावून संशयित इसमास पकडले। विचारपूस केली असता त्याने आपले नाव अल्ला बख्श गुगुडवली शेख, वय 54 वर्ष, राहणार भगतसिंग नगर, बडोदा बँक पाठीमागे, झोपडपट्टी अंबरनाथ पश्चिम असे सांगितले। त्याच्या झोळीतून पोलिसांनी 1 किलो 400 ग्रॅम गांजा किंमत 90,000 व 25 ग्रॅम चरस किंमत 40,000 असा एकूण 1,30,000 किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत केला। घटनास्थळीच पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्यात शबाना शेख, राहणार भगतसिंग नगर, बडोदा बँक पाठीमागे, अंबरनाथ पश्चिम ही महिला सहभागी असून ती सध्या फरार आहे। पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे। अंमली पदार्थ पुरवठा साखळी उघड करण्यासाठी तिचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे।